आत्ता सगळी घरातली कामं झालेत, ऑलमोस्ट सगळे झालेत. थोडं मला आहे काम घरात अजून, जे की मी तुमच्याशी शेअर करणारच आहे व्हिडिओमध्ये. स्पेशल आहे जरा आज, तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि थोडीशी घरातली छोटी मोठी कामं आहेत, जी की थोडंफार डब्यात जे भरायचे सामान तेच मी इकडं भरणार आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते. छोटी मोठी कामं येतील. 2 दिवस झाले हे सामान आणून ठेवलं, म्हणजे फरसाण वगैरे. ते तिकडं मला डब्यात भरून ठेवायचं होतं, पण काय ठेवलं नाही. सकाळी भाजी काय करायची हा प्रश्न पडला होता, तर फरसाणची भाजी बनवली मी आज. दाखवते तुम्हाला. त्याला डब्यात ठेवायचं आहे ते थोडंफार. हे जे सामान होतं थोडंफार ते ठेवायचं होतं या डब्यात. ठेव म्हणले पण लक्षात नव्हतं. तर चला तुम्हाला बाहेर ठेवलं ना, हे असे वातड होतात. हे डब्यात व्यवस्थित ठेवून टाकते. तर सगळं ठेवून झालं आहे माझं. तर आता इकडे ठेवून टाकते. तसं तर माझं आज किचन आवरून झालेलं आहे सगळं. तर हे काल इकडे टाकले होते, थोडंसं राहिलं होतं ना, ते थोडंसं ह्याच्यात मीठ वगैरे भरून ठेवायचं. कसं वाटतंय लाईक करा. आज आहे ना, सकाळी सकाळी मी गॅलरीत गेले होते, तर असं सुंदर असे दृश्य दिसलं की ते की हे होतं मस्त. माझ्या झाडांना फुलं आले होते, म्हणजे कळ्या तर त्या दिवशी आल्याच होत्या, पण आज मस्त ते उमलले होते. हे बघा, हे किती सुंदर रोज दिसतंय. आणि हे वालं पण छोटं, आणि हे वाले एवढे काही नाही उमलले, पण ते नक्की उमलतील. तर त्यानंतर माझे चहा पिऊन झाला, आणि मग त्यानंतर माझा आजचा असा काय आउटफिट होता ब्लॅक कलरचा. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. त्यावर ओढणी पण होती, पण ती मी नाही वेअर केली. तर इकडे काल कपडे व्यवस्थित घडी करायचे होते, ते मी काल केले नव्हते. ते आत्ता काढून आणून मी इकडे घडी करत ठेवले होते, कारण तसेच पडले ना, मग ते तसेच पडून असतात बेडरूम खुर्चीवर वगैरे. तर त्यामुळं म्हटलं पहिलं घडी करून ठेवावं, त्यानंतर बाकीची कामं आवरून घ्यावी. तसं तर माझे सकाळचे कामं जे मेन काम असतं टिफिन बनवायचं, ते तर माझं इकडे झालं होतं सकाळी. तर आता मी इकडे कपड्यांची घडी वगैरे करत होते, आणि त्यानंतर परत बसले आणि मग मला ते फूल तोडायचं होतं ना, सो मी तिकडंच गेले होते. फूल तोडावं का नको हा विचार चालला होता, पण विचार केला खूप, पण म्हणलं नको, नंतर तोडूया. म्हणून मी तसंच ठेवलं आणि आले. जर चॅनलला आला असेल लाईक आणि सबस्क्राईब करा. सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत